So topic is beta last unit is unit number 6 numerical method. कल तो कम्प्युटर आय टी स्टुडंट नेक्स्ट सेमिस्टरमध्ये तुम्हाला एक स्पेशल सब्जेक्ट आहे हा न्यूमेरिकल. ते काही मोजक्या मेथड शिकायचे आपल्याला 6 मेथड. आणि जेव्हा तुम्ही पुढच्या सेमिस्टरला जाल थर्ड सेमिस्टरला कम्प्युटर आय टी स्टुडंट तर नंबर ऑफ मेथड्स आहेत मला शिकायचं आहे. टोटली डिपेंडिंग ऑन धिस सब्जेक्ट आणि त्यातल्या काही मेथड सुद्धा तिथे रिपीट होणार. लक्षात ते हे कम्प्युटर आय टी स्टुडंटसाठी यासाठी आहे कारण प्रोग्रामिंग मध्ये कामी येते. जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम अरेंज करता जसं की अजून सध्या तुमचं एवढं लेवल वाढायचं आहे का तुम्ही जे शिकत आहे सब्जेक्ट ते कुठे यूज होणार आहे. जसं तुम्ही लँग्वेजेस शिकत आहात सी लँग्वेज सी प्लस प्लस जावा पायथॉन ओरेकल. ह्या जे लँग्वेजेस आहे ह्या कोणत्या लँग्वेजेस आहे कोडिंग लँग्वेज आहे. जेव्हा आपण अँटीव्हायरस म्हणतो आपण कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करतो तो पण बनवला जाते या लँग्वेजेसचा यूज करून. कम्प्युटर सोबत जे बोलण्यासाठी जे भाषा वापरतो आपण दॅट इज कॉल्ड एज ए कोडिंग लँग्वेज. मग ते व्हायरसेस जे आपल्या पीसी मध्ये येतात त्याला आयडेंटिफाय करणे डिटेक्ट करणे रिमूव्ह करणे आपण जे हे पण जे प्रोसेस होत आहे हे बाय युझिंग दी लँग्वेजेस. तर सध्या तर मी एकदम डेप्थमध्ये जाऊन सांगत नाही तुम्हाला कारण सध्या तुम्ही जस्ट एंटर केलेलं आहे आता टेक्निकल फील्डमध्ये. हळूहळू तुम्हाला तुम्ही जे सब्जेक्ट शिकत आहात त्याचे ऍप्लिकेशन तुम्हाला माहिती पडेल. ओके ठीक आहे. तर न्यूमेरिकल मेथड तर बेटा न्यूमेरिकल मेथड मध्ये रूट फाइंड आउट करण्यासाठी फाइंड रूट ऑफ द इक्वेशन फाइंड रूट ऑफ द इक्वेशन फाइंड ऑफ द इक्वेशन नंबर ऑफ मेथड्स यूज केले जाते. त्यात बेटा फर्स्ट मेथड जे आहे ते आहे न्यूटन्स रॅप्सन्स मेथड. न्यूटन रॅप्सन्स मेथड. न्यूटन रॅपचिक नाही आहे. एकदा काय झालं मागच्या वेळेसचीच गोष्ट आहे तर म्हणे ते तुम्ही न्यूटन रॅपचिक मेथड रिव्हिजन नाही केली म्हणे. अशी तर मेथडच नाही आहे. न्यूटन रॅप्सन मेथड यालाच एनआर मेथड म्हणतात बेटा. ती मेथड एनआर मेथड. न्यूटन अँड रॅप्सन्स या दोघांनी मिळून ही मेथड तयार केलेली आहे म्हणून याला आपण न्यूटन रॅप्सन म्हणतो. नेक्स्ट आहे बेटा बायसेक्शन मेथड. बायसेक्शन मेथड and third one is the regular falsi, the falsi method, or this method is also called as a false position method. Regular falsi method or false position method. So these three methods are used to determine the root of the जसं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे क्युबिक इक्वेशन आहे फोर्थ ऑर्डर इक्वेशन आहे. याचे रूट फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करतो ह्या 3 मेथड. अँड टू फाइंड द सोल्युशन ऑफ simultaneous linear equation, find solution of simultaneous linear equation. Number 1 Gauss Seidel method. Next
Jacobi's method, and number third, Gauss elimination. So Gauss-Seidel method, Gauss elimination method, and Jacobi method, these are the methods to find Gauss. Gauss elimination method, Gauss-Seidel method, and Jacobi's method. याच्या व्यतिरिक्ती number of methods आहेत. Find the solution of differential equation, RK method, ठीक है, Euler's method, Euler's modified method, Taylor's method. Number of methods are there. Relaxation method. But in our syllabus, we have only methods. 6 methods. Find the root of the equation and to find the solution of simultaneous linear equation. 3 plus 3, 6 methods are there, out of which 4 problems are asked in the examination. Out of 4, you have to solve any 3. 4 3s are 12 marks. So this unit consists 12 marks. 12 marks या युनिटला आहे. To find root of the equation, to find solution of simultaneous linear equation. These are the techniques. The question from student is, sir हा युनिट GPA साठी आहे का? It is clearly mentioned in the group that Government Polytechnic Amravati student, that is GPA student, म्हणजे तुमच्यासाठीच आहे. हा सेम युनिट आहे M2 मध्ये कोणाला MSBT. त्यात थोडेसे मेथड ऍड होतात, त्यांना थोडे जास्त मेथड आहेत, 1-2 मेथड ऍड होतात, त्यांना M2 मध्ये आहे. आणि पूर्वी तुम्हालाही M2 मध्येच होता, पण मला सांगितलं मी ऑलरेडी का काही लोकांना थोडंसं काहीतरी करत राहायला आवडते. सिलेबस बदलवणे, चॅप्टर इथला काढून तिथं काढणे, तिथला काढून इथं आणणे, नाही मग त्याला काही इलाज नाही. आता जसं दिलं आहे तसं आपल्याला सॉर्ट आउट करावं लागेल. तर M2 चा पार्ट होता हा पूर्वी, आता आपल्या के स्कीम पासून हा M1 चा पार्ट आहे. फंक्शन, डेरिव्हेटिव्ह, न्यूमेरिकल मेथड हे तिन्ही चॅप्टर होते, M2 चा पार्ट होता, आता त्यांनी M1 चा पार्ट. चला लेट इट बी. आज बेटा आपण फर्स्ट मेथड स्टार्ट करणार आहे, टू फाइंड द रूट ऑफ द इक्वेशन न्यूटन रॅप्सन्स. टू द हेडिंग मेथड नंबर 1. Method 1, Newton's Raphson's method. In short, it is called as the NR method. प्रत्येक मेथड मध्ये बेटा किंवा प्रत्येक मेथडच्या प्रॉब्लेमला हँडल करण्यासाठी एक एक स्पेशल फॉर्म्युला तयार करण्यात आलेला आहे. एक फॉर्म्युला माहित असेल तर एक मेथड तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. 6 आपल्याकडे मेथड्स आहेत, 6 टेक्निक्स आहेत. त्यातली आज आपण पहिली टेक्निक पाहतोय, न्यूटन रॅप्सन मेथड. तर मी आधीच सांगितलं न्यूटन रॅप्सन मेथड कशासाठी यूज केली जाते बेटा, टू फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन. कुठल्याही इक्वेशनचं अप्रॉक्सिमेट रूट, परफेक्ट रूट आपल्याला कोण देईल, कॅल्सी. आपण जे रूट काढणार आहे ते कसं काढणार आहे, बिकॉज आपण पॉइंट नंतर, डेसिमल नंतर किती डिजिट कन्सिडर करतो, 2 करतो, 3 करतो, 4 करतो. 10-12 असेल तर करतो का आपण. परफेक्ट रूट इथे तुम्हाला भेटणार नाही. परफेक्ट रूट तुम्हाला कोण देईल, कॅल्सी. इथे तुम्हाला कोणतं रूट मिळेल, अप्रॉक्सिमेट. सो देअरफॉर न्यूटन रॅप्सन मेथडनी जर तुम्हाला काय काढायचं असेल,
approximate root of equation काय म्हणतो बेटा मी xn plus 1 is equal to xn f of xn upon f dash of xn. What is the formula to find the root of the equation by using Newton-Raphson method? xn plus 1 बेटा सफिक्स मध्ये आहे, n plus 1 कुठे आहे? सफिक्स मध्ये. असं नका लिहू xn plus 1, याचा मिनिंग होईल x into n plus 1. n plus 1 सफिक्स मध्ये आहे, n कुठे आहे? सफिक्स मध्ये. राईट डाऊन. फॉर्म्युला लिहून घ्या बेटा. राईट डाऊन फॉर्म्युला. लक्ष द्या बेटा, न्यूटन रॅप्सन मेथड वरचं एक्झाम्पल घेऊ आपण, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा आन्सर पण आपण क्रॉस चेक करू शकतो. पण मी आधीच सांगितलं तुम्हाला कॅल्सीवर कोणता आन्सर येते? परफेक्ट. आणि आपण कोणतं काढणार आहे? अप्रॉक्सिमेट. पण अप्रॉक्सिमेटली सेमच असते. समजा आपला आन्सर जर 2.13 असेल तर कॅल्सीवर राहील 2.1245 वगैरे समथिंग समथिंग. तर जवळपास असलो पाहिजे आपण. करेक्ट. सांगा कोणतं इक्वेशन आहे बेटा? quadratic equation. Yes. Using Newton-Raphson method, find the approximate root of the equation. Use how many iteration? दिलेलं राहील. 3 म्हटलं तर 3 इटरेशन परफॉर्म करायचे, 4 म्हटलं तर 4 करायचे. जास्तीत जास्त 4 इटरेशन. तसे रेग्युलरली 3 इटरेशन्सच विचारले जातात, पण जास्तीत जास्त किती? 4 इटरेशन. सो लेट जे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 5 इक्वल टू 0. कोणतं इक्वेशन आहे? क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिक इक्वेशन जे तुम्हाला माहिती आहे बेटा, आपण रूट कसे काढतो है ना. मल्टिप्लिकेशन पाहतो, -5 आलं पाहिजे आणि ऍडिशन किती आलं पाहिजे? +1 आलं पाहिजे. असे आपण रूट काढतो. पण आता आपण कोणत्या मेथडने काढणार आहोत? न्यूटन रॅप्सन मेथडने. तर न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये बरेच मुलं एक चूक करतात. जसं इक्वेशन दिलं असेल त्याला एफ ऑफ एक्स म्हणतात. तर बिलकुल तसं करायचं नाही. इक्वेशन मध्ये इक्वल टू काय पाहिजे? 0. काय पाहिजे? आता इथे ऑलरेडी इक्वल टू काय दिलेलं आहे, पण जर इथे इक्वल टू बेटा 5 वगैरे दिलं असतं तर मग हा +5 इकडे नेला असता आपण, काय झालं असतं? म्हणजे इक्वल टू काय आलं असतं शेवटी? 0. इक्वल टू 0 आल्यानंतर याला तुम्ही काय करायचं बेटा? अज्युम करायचं आहे एफ ऑफ एक्स, फंक्शन ऑफ एक्स. किती? x² प्लस x मायनस 5 इज इक्वल्स टू 0 नाही घेतलं मी. इज इक्वल्स टू 0 असेल तर त्याला तुम्ही काय अज्युम करायचं? एक फंक्शन ऑफ एक्स. नाही तर बेटा कधी कधी एक्झाम्पल मध्ये पेपर सेटर काय करते? कन्फ्युज करण्यासाठी असं दिलं जातं. मग मुलं काय करतात? लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² प्लस एक्स. मग तो 5 कन्सिडर झाला का? नाही. म्हणून अशा पद्धतीचं जर इक्वेशन दिलं असेल तर पहिले +5 ट्रान्सफर करा, काय होईल? इक्वल टू. मग इक्वल टू 0 असेल तर मग त्याला काय म्हणायचं बेटा? एफ ऑफ एक्स. आता आयडिया क्लिअर झाली? मी एकाच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला आयदर ऑर कंडिशन सांगत असतो. पेपर सेटर तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ह्या गोष्टी करतील. तुम्ही याचा अवेअर असलं पाहिजे म्हणून मी त्याच प्रॉब्लेम मध्ये सांगून देत असतो. असंही होऊ शकते, तसंही होऊ शकते, त्याला कसं सोडवायचं. ठीक आहे? समजलं सर्वांना? इक्वल टू काय पाहिजे? इक्वल टू 0 असेल तर तुम्ही याला काय म्हणू शकता बेटा? एफ ऑफ एक्स म्हणू शकता. एफ ऑफ एक्स मिळाल्यानंतर सर्वात पहिली स्टेप बेटा, आपण एक्सच्या व्हॅल्यू पुटअप करणं स्टार्ट करू. कुठनं? 0 पासून. 0, 1, 2, 3, 4 अशा एक्सच्या व्हॅल्यू जे आहे ते कुठे ठेवत राहायचं आहे बेटा? इन इक्वेशन नंबर. मग अशा किती व्हॅल्यू ठेवत राहायच्या आहे? चालू कुठून केलं आपण? 0 पासून. मग 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अशा किती व्हॅल्यू ठेवायचे आहे? नाही. इथे 4 इटरेशन आहे म्हणजे 4 व्हॅल्यू ठेवायचे असं नाहीये.
जोपर्यंत तुम्हाला साइन चेंज भेटणार नाही, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, जोपर्यंत तुम्हाला साइन चेंज भेटणार नाही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, तोपर्यंत व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत राहायचे. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, एफ ऑफ एक्स इक्वल टू काय पुटअप करू, 0. सो एफ ऑफ 0, 0 स्क्वेअर प्लस 0 मायनस 5. आन्सर इज, नंतर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू 1, काय येईल बेटा, 1 स्क्वेअर प्लस 1 मायनस 5. आन्सर 1 स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2, 2 मायनस 5. कॅल्सी हातात ठेवा. तर साइन चेंज झालं का बेटा, पहिले -5 भेटलं, नंतर -3 भेटलं, तर साइन चेंज झालं का, नाही. म्हणजे सबस्टिट्यूशन थांबवायचं नाही. पण तेच जर आन्सर काय आलं असतं, मग इथे सबस्टिट्यूशन थांबवून द्यायचं, कारण साइन चेंज झालं. पहिले आन्सर काय आलं निगेटिव्ह, नंतर काय आलं आन्सर, साइन चेंज झालं, स्टॉप सबस्टिट्यूशन. साइन जर चेंज झालं नाही तर सबस्टिट्यूशन थांबवायचं नाही. आता नेक्स्ट सबस्टिट्यूशन काय बेटा, 2. काय येईल मग, एफ ऑफ 2 काय येईल बेटा, 2 स्क्वेअर प्लस 2 मायनस 5. 2 स्क्वेअर 4, 4 प्लस 2 6, 6 मायनस 5. साइन चेंज झालं, येस ऑर नो. तर साइन चेंज झालं तुमचं निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. पण नेहमी प्राधान्य द्यायचं आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चेंज होत नसेल तर मग निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पण चालून जाईल. जसं मी आणखी एक व्हॅल्यू ठेवून पाहतो, कोणती बेटा, एफ ऑफ 3. आता पहा बेटा काय होईल, 3 स्क्वेअर प्लस 3 मायनस 5. 9 प्लस 3 12, 12 मायनस 5. म्हणजे याचा अर्थ आता इथे पॉझिटिव्ह व्हॅल्यू येत राहील, म्हणजे साइन चेंज होणार. मग साइन चेंज जर होत नसेल तर मग निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पण चालेल. तर पहा बेटा ही व्हॅल्यू आहे लेस दॅन 0, ही व्हॅल्यू आहे. जिथे साइन चेंज झालं तिथे सबस्टिट्यूशन थांबवून टाकायचं. निगेटिव्ह मिळालं, नंतर परत निगेटिव्ह मिळालं, साइन चेंज झालं का, नाही, स्टॉप नाही केलं. पुन्हा नेक्स्ट व्हॅल्यू ठेवली, काय मिळालं, पॉझिटिव्ह. साइन चेंज झालं निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0. तर जिथे साइन चेंज झालं तिथे थांबून जायचं आणि काय म्हणायचं बेटा, जे आपलं रूट आहे, दी रूट लाईज बिटवीन 1 and 2. कोणत्या दोन व्हॅल्यू ठेवल्यानंतर साइन चेंज झालं, x इज इक्वल टू 1 आणि x इज इक्वल टू 2 ठेवल्यानंतर काय झालं, साइन चेंज झालं. म्हणजे आपलं रूट जे आहे ते 1 आणि 2 च्या मध्ये कुठेतरी आहे. लक्षात. आता 1 आणि 2 च्या मध्ये बाउंड्री भेटली आपल्याला. मग आता नेमकं आहे काय, 1 पॉइंट किती आहे ते माहिती नाही. ते काढण्यासाठी मग आपल्याला कोणती मेथड यूज करायची आहे, न्यूटन रॅप्सन. पण आपल्याला रूट माहित झालेला आहे का, आवर रूट लाईज बिटवीन 1 and 2. 1 आणि 2 मध्ये आहे. मग बेटा इथून डिसाइड होईल तुमचं कोणतं रूट, इनिशियल रूट ऑफ इक्वेशन. इनिशियल रूट ऑफ इक्वेशनला म्हणायचं बेटा x0. काय म्हणायचं, x0. सफिक्स मध्ये 0 म्हणजे इनिशियल, सुरुवातीचं. आता कोणत्या दोघांमध्ये रूट चेंज होत आहे, 1 and 2 मध्ये. मग एक तर आपलं इनिशियल रूट 1 राहील, नाही तर काय राहील, 2 राहील. मग आता 1 घ्यायचं का 2 घ्यायचं हे डिपेंड करते त्यांच्या व्हॅल्यू पाहायचं बेटा. काय, -3 आणि 1. कोणती व्हॅल्यू 0 च्या जवळ आहे, व्हेरी गुड. कोणती व्हॅल्यू 0 च्या जवळ आहे बेटा, ते -1 -2 -3. -3 0 च्या जवळ आहे का 1 0 च्या जवळ आहे बेटा. तर मग जो 0 च्या जवळ असेल ते तुमचं झालं इनिशियल रूट. -3 जवळ आहे का 1 जवळ आहे बेटा 0 च्या, 1 is nearer to 0, therefore approximate root of the equation is not 1. 1 तर हे काय झाले, यांच्या व्हॅल्यूज आहे बेटा. f of 1 ची व्हॅल्यू -3, f of 2 ची व्हॅल्यू. ह्याही चुका करतात मुलं, ते तुम्ही आन्सर करत आहेत ते. रूट या दोघांपैकी राहील, जे x ची व्हॅल्यू ठेवणार आहे तुम्ही त्यापैकी एक रूट राहील, ते आन्सर रूट राहणार नाही. मग x ची व्हॅल्यू 1 ठेवल्यानंतर x ची व्हॅल्यू 2 ठेवल्यानंतर साइन चेंज झालं, म्हणजे एक तर इनिशियल रूट 1 राहील, नाही तर इनिशियल रूट 2 राहील. मग इनिशियल रूट जर 1 घेतलं मी तर याची व्हॅल्यू किती आहे, -3. हे 0 च्या दूर आहे. मग इनिशियल रूट जर 2 घेतलं तुम्ही तर काय येईल, याचा आन्सर किती आहे, 1. म्हणजे हा 0 च्या जवळ आहे. मग जो 0 च्या जवळ आहे तोच घ्यायचा आपला इनिशियल रूट. तर काय होईल माझं इनिशियल रूट. तर एवढी प्रोसिजर जी आहे ते या तिन्ही मेथड मध्ये सारखीच आहे.
न्यूटन रॅप्सन मेथड, बायसेक्शन मेथड, रेग्युलर फाल्सी मेथड. तिन्ही मेथड मध्ये पहिली जे स्टेप आहे दॅट इज सेम. प्रत्येकच मेथड मध्ये इथपर्यंतची मेथड सेम आहे. इक्वल टू 0 अरेंज करायचं, त्याला काय म्हणायचं, एफ ऑफ एक्स, आणि एक्स ची व्हॅल्यू कुठून सुरू करायची बेटा, 0 1 2 3. आता 0 1 2 3 4 ठेवल्यानंतर जर साईन चेंज होत नसेल तर मग जावं लागेल तुम्हाला -1 -2 -3 कडे. पण आपण नेहमी चालू कुठून करायचं, तर 0 1 2 3 4 ठेवून पाहायचं साईन चेंज होत आहे का, साईन चेंज होत आहे का, यस. साईन चेंज जिथे झालं तिथे थांबून जायचं. तर साईन चेंजेस बिटवीन 1 and 2. कोणत्या दोघांमध्ये साईन चेंज होत आहे बेटा, 1 and 2 मध्ये साईन चेंज होत आहे. ते मी इथे लिहून ठेवतो समजण्यासाठी. साईन चेंजेस बिटवीन 1 and 2. जेव्हा तुम्ही x इक्वल टू 1 ठेवला आणि x इक्वल टू 2 ठेवलं तर त्या तिथे काय होत आहे बेटा, साईन चेंज होत आहे. सो साईन चेंजेस बिटवीन 1 and 2 म्हणजे आपला रूट कोणत्या दोघांच्या मध्ये असायला पाहिजे, 1 आणि 2 च्या मध्ये कुठेतरी रूट आला पाहिजे. मग सर्वात पहिले काढायचं आहे इनिशियल रूट. तर इनिशियल रूट कोणता राहील तुमचं, आयदर 1 or 2. मग या दोघांच्या व्हॅल्यू पाहायच्या, कोणाची व्हॅल्यू 0 च्या जवळ आहे, कोणाची व्हॅल्यू 0 च्या जवळ आहे, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू 0 च्या जवळ आहे, म्हणजे इनिशियल रूट काय होईल तुमचं. ठीक आहे. तर इथपर्यंत जी मेथड आहे किंवा प्रोसेस आहे ती मेथड कुठलीही असो, आपली रेग्युलर फाल्सी असो, बायसेक्शन असो, न्यूटन रॅप्सन असो, काय राहणार प्रोसिजर सेम. आता इथून प्रोसिजर काय होते, बदलते. आता इथे पहा बेटा, काय एफ ऑफ एक्स आहे आणि काय एफ डॅश ऑफ एक्स आहे, यस ऑर नो. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, एफ डॅश ऑफ एक्स. तर एफ डॅश ऑफ एक्स काढण्यासाठी काय करायचं, लक्ष ठेवा बेटा, डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 1 with respect to x. Differentiate equation number 1 with respect to x. तर f of x चा डेरिव्हेटिव्ह होतो बेटा f dash of x. f of x चा डेरिव्हेटिव्ह आज सकाळी शिकलो बेटा आपण, प्लस मायनस साइन असेल तर डेरिव्हेटिव्ह काय करायचं, सेपरेट. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसं काढाल, कोणता रूल बेटा, वाचले नाही का रूल, n x to the power, एक्सच्या पॉवर मध्ये कॉन्स्टंट असेल तर कोणता रूल, एक्स टू दी पॉवर n. काय असतं एक्स टू दी पॉवर n, n एक्स टू दी पॉवर. सांगा मग एक्स टू दी पॉवर n काय होईल, 2 एक्स टू दी पॉवर 2 - 1, 2 - 1 तर पॉवर मध्ये 1 लिहितो का बेटा आपण, काही नाही म्हणजे काय असते 1. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस एक्स, बेटा एक्सचा डेरिव्हेटिव्ह मॉर्निंगलाच पाहिलं बेटा आज आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 काय कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आपण डिस्कशन केलं होतं मॉर्निंगला, तर कॉन्स्टंट मध्ये काहीच चेंज होत नाही, तर त्याचा रेट ऑफ चेंज किती राहतो, तर 0 काही लिहित नाही मी, कारण 1 + 0 किती होईल. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 5 चा डेरिव्हेटिव्ह. कोणता रूल, सम ऑर डिफरन्स रूल, प्लस मायनस साइन असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट. आता एफ डॅश ऑफ एक्स मिळालं, एफ ऑफ एक्स मिळालं, आणि मेथड कोणती यूज करायची बेटा, युझिंग न्यूटन रॅप्सन मेथड. तर न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये काय करायचं बेटा, एक्स n + 1 इज इक्वल टू xn प्लस मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचा आहे फक्त. काय न्यूटन रॅप्सनचा फॉर्म्युला, xn + 1 इक्वल टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ. तर xn + 1 इज इक्वल टू xn मायनस f ऑफ xn. काय काढायचं आहे, फंक्शन चॅप्टर शिकलोय बेटा आपण, जे काढायचं आहे आपण ते x ऐवजी काय करतो, मला f ऑफ xn काढायचं आहे, तर माझ्याकडे काय f ऑफ x, तर x इज रिप्लेस बाय, तर f ऑफ xn काय होईल सांगा, x इज रिप्लेस बाय xn, तर xn स्क्वेअर प्लस मायनस 5 हे झालं f ऑफ xn. नंतर f डॅश ऑफ xn, तर f डॅश ऑफ xn काढायचं, तर x इज रिप्लेस बाय xn, f डॅश ऑफ xn इज इक्वल टू 2, x इज रिप्लेस बाय प्लस
क्लिअर झालं बेटा आयडिया? कशासाठी काढलं एफ डॅश ऑफ एक्स समजलं आता? कारण फॉर्म्युल्यामध्ये बेटा लागेल आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स. तो फॉर्म्युला आहे एक्स एन प्लस वन इज इक्वल टू एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन अपॉन एफ डॅश ऑफ. एफ ऑफ एक्स एन काय होईल? एक्स एन स्क्वेअर प्लस एक्स एन मायनस 5 अँड एफ डॅश ऑफ एक्स एन काय होईल? 2 एक्स एन प्लस 1. म्हणजे एक्स ऐवजी काय रिप्लेस करायचं? एक्स एन. इथपर्यंत समजलं का? समजलं सर्वांना इथपर्यंत? नोट डाऊन. तो फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप झाल्यानंतर बेटा यूज 4 इटरेशन. किती इटरेशन परफॉर्म करायचे? 4. तो फर्स्ट इटरेशन मध्ये काय करायचं बेटा? सर्वात पहिले कोणतं इटरेशन परफॉर्म करायचं? फर्स्ट इटरेशन. फर्स्ट इटरेशन मध्ये जे एन ची व्हॅल्यू आहे बेटा ते किती घ्यायची? 0. फर्स्ट इटरेशन मध्ये एन ची व्हॅल्यू किती घ्यायची? हा जो एन आहे याची व्हॅल्यू किती राहील? 0. सेकंड इटरेशन मध्ये एन ची व्हॅल्यू, थर्ड इटरेशन मध्ये आणि फोर्थ इटरेशन मध्ये 3. म्हणजे कुठून चालू करायची? 0 पासून. काय व्हॅल्यू बेटा एन ची? 0. तर इथे पुट करायचं एक्स एन प्लस 1. काय बेटा? एक्स एन प्लस 1. तर एन किती आहे? 0 प्लस 1 इज इक्वल टू एक्स एन. एन किती आहे? 0. बेटा फक्त मी एन ची व्हॅल्यू रिप्लेस करत आहे. 0 प्लस 1 इक्वल टू एक्स एन. एन किती बेटा? मायनस ब्रॅकेट एक्स एन स्क्वेअर प्लस एक्स एन मायनस 5. एक्स एन स्क्वेअर म्हणजे एक्स 0 स्क्वेअर मायनस प्लस एक्स एन. एन किती? 0 मायनस 5. एन ची व्हॅल्यू किती पुटअप करत आहे बेटा मी? एन ची व्हॅल्यू 0 पुटअप करत आहे. 2 एक्स एन प्लस 1. 2 एक्स एन. एन ची व्हॅल्यू 0 प्लस 1. तर जिथे जिथे एन आहे तिथे ते काय रिप्लेस केलं? 0. सांगा बेटा 0 प्लस 1. अरे 0 प्लस 1 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x0? पहिलेच काढून ठेवले. x0 ची व्हॅल्यू किती आहे? 2. तर x0 मीन्स 2. x0 स्क्वेअर मीन्स x0 मीन्स माइनस 5. ट्वाइस x0 मीन्स प्लस 1. चलो बताओ बेटा x1 क्या होगा? आणि या चॅप्टर मध्ये डेसिमल नंतर 4 डिजिट आपण कन्सिडर करणार आहे. कारण व्हॅल्यू एकदम परफेक्ट मॅच तर होणार नाही पण परफेक्टच्या जवळ जाऊ आपण. म्हणून 4 डिजिट कन्सिडर करा. सांगा किती येते? 1.8 फक्त. एक्झॅक्ट 1.8 का समोर काही आहे? ओके. पण जर 1.845789 असं आलं असतं किती डिजिट घेतले असते आपण? 4 डिजिट. तर या चॅप्टर मध्ये मिनिमम डेसिमल नंतर किती डिजिट कन्सिडर करायचे? 4 डिजिट कन्सिडर करायचे. आता इथे आहेच नाही 4 डिजिट, इथे थांबून जाऊ. तर हे झालं कोणतं इटरेशन? काय केलं फक्त आपण? एन ची व्हॅल्यू किती ठेवली? 0. आता इटरेशन नंबर सेकंड. राईट डाऊन सेकंड इटरेशन. सांगा बेटा सेकंड इटरेशन मध्ये काय पुटअप करणार? एन ची व्हॅल्यू. व्हेरी गुड. पुट एन इज इक्वल्स टू. तर सेकंड इटरेशन मध्ये आपण काय करणार आहे बेटा? जिथे जिथे एन आहे तिथे तिथे एन ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे आपण? 1 ठेवणार आहे. तर काय होईल सांगा? एक्स एन प्लस 1. एन किती आहे? 1 प्लस 1. एक्स एन. एन किती आहे? मायनस एक्स एन स्क्वेअर म्हणजेच x1 स्क्वेअर प्लस एक्स एन. एन मीन्स 1 मायनस अपॉन ट्वाइस एक्स एन. एक्स एन. एन इज प्लस 1. तर जिथे तुम्ही 0 0 0 ठेवलं होतं आता काय ठेवायचं? 1 1 1 ठेवलं. सेम फॉर्म्युला. आता 1 प्लस 1 काय होईल सांगा? तर पहिले बेटा आपल्याला x1 मिळालं होतं. आता काय मिळेल? x2. x1 1.8. x1
1.8 square 1.8 minus 5 upon twice x1 1.8 plus 1. That's it. इथून काढणार बेटा आपण x2. What should be the value of x2? $1.791 4 डिजिट 4 डिजिट कन्सिडर करायचं आहे. You have to consider 4 digit after decimal 1.7913 आगे 30 है, मतलब बेटा डिजिट को बढ़ाने की जरूरत नहीं है. सिग्निफिकंट फिगर तर 5 पेक्षा मोठी व्हॅल्यू असती तर आपण 1 नी काय केलं असतं, डिजिटला वाढवलं असतं. आता वाढवायची काही आवश्यकता नाहीये. तर कमीत कमी किती डिजिट कन्सिडर करा बेटा, 4 डिजिट. At least 4 digit. So it completes our which iteration beta? Second iteration. First iteration मध्ये n 0 ठेवलं, second iteration मध्ये n 1 ठेवलं. आता थर्ड इटरेशन मध्ये काय ठेवाल? थर्ड इटरेशन मध्ये आपण ठेवणार बेटा पुट n is equals to 2. पहले 0 मग 1 नंतर जिथे जिथे n आहे तिथे ते काय रिप्लेस करायचं, 2. प्रीवियस केस मध्ये जिथे जिथे n आहे तिथे ते काय रिप्लेस केलं होतं आपण, 1. सो पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सो xn plus 1, n is 2 plus 1, xn, n is 2 minus xn square plus xn minus 5 upon twice xn plus 1. तर जिथे जिथे बेटा तुम्ही 1 ठेवलं होतं प्रीवियस केस मध्ये, आता n ची व्हॅल्यू काय ठेवायची आहे, 2 ठेवायची. तर सांगा 2 plus 1, 2 plus 1. आणि बेटा तुम्ही तुमचा आन्सर स्वतःच चेक करू शकता. आवर रूट लाईज बिटवीन, बेटा रूट लाईज बिटवीन 1 आणि 2 च्या मध्ये आलं पाहिजे आन्सर. पाहून घ्या 1.8 1 आणि 2 च्या मध्ये आहे, 1.79 1 आणि 2 च्या मध्ये आहे, 1 आणि 2 च्या मध्येच आन्सर येईल. जर तुमचा आन्सर आलं 3 पॉइंट समथिंग म्हणजे 1 आणि 2 च्या मध्ये आहे का नाही, समजून जायचं आन्सर किंवा कॅल्क्युलेशन तुमचं चुकलेलं आहे. अरे समजून आलं की नाही? ओके. तर 2 plus 1 3 होईल बेटा. x2 किती आहे, 1.7913 1.7913. x बेटा 1.7913 स्क्वेअर 1.7913 minus 5 upon twice x2 1.7913 plus 1. The x3 value becomes x3 is equal to बेटा 1 आणि 2 च्या मध्येच आन्सर यायला पाहिजे, अदरवाइज तुमचं आन्सर चुकलं. प्लस 1.7913 मायनस 5 डिवायडेड बाय ट्वाइस. आणि बेटा कॅल्सी जे लोक यूज करत नाहीये तुम्ही नक्कीच एक्झाम मध्ये चुकवाल. आंसर इज 1.79128 आहे. 1 2 काय बेटा 8. तर 8 5 पेक्षा ग्रेटर असल्यामुळे 2 ऐवजी काय करतो मी, 8 म्हणजे काय 5 पेक्षा व्हॅल्यू ग्रेटर आहे, म्हणून सिग्निफिकंट फिगर मध्ये काय करतो बेटा आपण प्रीवियस व्हॅल्यू 1 नी वाढवतो. तर 2 ऐवजी काय लिहिलं मी,
अरे समजलं का 2 3 कसं झालं? ओके. तर हे झालं बेटा थर्ड इटरेशन कंप्लीट. नाउ नेक्स्ट इटरेशन. नेक्स्ट इटरेशन, last iteration is fourth iteration. Last iteration is fourth iteration. तो फोर्थ इटरेशन मध्ये काय करणार बेटा आपण? पुट n इज इक्वल्स टू बेटा 3, पहिले 0, मग 1 2 आणि आता 3 4 नाही. फोर्थ इटरेशन म्हणजे 3 ठेवावं लागेल, कारण 0 पासून चालू करायचं ना आपण, 1 पासून चालू करतोय का? मग काय होईल बेटा? x n प्लस 1. n किती आहे? 3. तो एक्स एन प्लस 1 काय होईल? एक्स एन प्लस 1 एक्स एन एन 3 मायनस एक्स एन स्क्वेअर प्लस एक्स एन मायनस 5 अपॉन ट्वाइस एक्स एन प्लस 1. तर एन किती आहे बेटा? जिथे जिथे आपण प्रिव्हियस केस मध्ये 2 ठेवलं होतं तिथे तिथे ठेवा 3. तर 3 प्लस 1 बेटा 4. x3 है बेटा 1.7913 माइनस 1.7913 स्क्वायर प्लस 1.7913 माइनस 5 डिवाइडेड बाय ट्वाइस 1.7913 प्लस 1. तर कॅल्सी मध्ये परत टाइप करत बसू नका, जे प्रीवियस कॅल्क्युलेशन आहे त्यालाच एडिट करा. 1.7913 आणि 1.7913 आन्सर तेच येईल. येस ऑर नो? किती येईल आन्सर? 1.79128 म्हणजेच आन्सर तेवढंच येईल. बिकॉज यापूर्वी पण काय ठेवलं होतं तुम्ही? 1.7913. आताही काय ठेवलं? 1.7913. आन्सर तेवढंच येईल. आन्सर चेंज होईल का? नाही. मग सांगा 4 इटरेशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्या रूटची व्हॅल्यू काय मिळाली? 1.7913. इट इज इन बिटवीन 1 and 2. आवर क्रॉस चेक इज ओके. सो देअरफॉर काय म्हणायचं बेटा? अप टू 4 इटरेशन, अप टू 4 इटरेशन the approximate root of equation, the approximate root of equation is 1.7913. 1.7913. This should be your final answer. काय काढायचं होतं बेटा आपल्याला? रूट काढायचं होतं. फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन. So therefore the approximate root of the equation is 1.7913. क्रॉस चेक कसं करायचं? घ्या कॅल्सी, कॅल्सी घ्या बेटा. होम बटन, हा होम बटन शोधा लागत आहे म्हणजे तुम्ही कॅल्सी वापरत नाही. कॅल्सी वापरत चला रोज. या कॅल्सीवर वेट करा. EX आणि ES वाले वेट करा. मी CW सांगत आहे. होम इक्वेशन, इक्वेशन मध्ये जा जॉयस्टिकनी. पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल मध्ये बेटा इक्वेशन सिलेक्ट करायचं. आपलं कोणतं इक्वेशन आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. AX स्क्वेअर प्लस BX प्लस C. ऑर्डर 2 आहे. काय ऑर्डर? 2. टाइप करा. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, त्यानंतर एक्स चा कोएफिशियंट 1, त्यानंतर -5. 1 1 -5 टाइप करा आणि EXC करा, इक्वल टू करा. किती दे आन्सर? -5. आणखी इक्वल टू करा. 1. फॉर्मॅट वर क्लिक करा. डेसिमल. तर किती रूट यायला पाहिजे? 2. आपण किती रूट काढले? 1. तर त्या 2 पैकी 1 तुमचं रूट राहील. हे आलं बेटा? मॅच झालं. 1.7912 समथिंग येत आहे. तर आपलं
मी तुम्हाला आधीच सांगितलं अप्रॉक्सिमेट रूट येईल, जवळपास राहील, परफेक्ट रूट येणार नाही. होऊ शकते कधी कधी परफेक्ट येईल, जसं या प्रॉब्लेम मध्ये परफेक्ट आलं. सेकंड एक्झाम्पल, युझिंग न्यूटन रॅप्सन मेथड इव्हॅल्युएट क्यूब रूट ऑफ 100. क्यूब रूट ऑफ 1000 म्हटलं असतं तर 10 आलं असतं, पण 100 हा कशाचा परफेक्ट क्यूब आहे का? नाही. कॅरी आउट हाऊ मेनी इटरेशन? 4. 3 म्हटलं तर 3, 4 म्हटलं तर जनरली 3, 4 विचारतात. ठीक आहे, पाहता या प्रॉब्लेमला आणि प्रिव्हियस प्रॉब्लेमला जर आपण फेस केलं, आपण प्रिव्हियस प्रॉब्लेमला, तर त्यात डायरेक्ट काय दिलं होतं आपल्याला? एक फंक्शन दिलं होतं. कशाचं फंक्शन दिलं होतं बेटा? एक्सचं फंक्शन दिलं होतं. म्हणून त्याला काय म्हटलं होतं आपण? एफ ऑफ एक्स. या प्रॉब्लेम मध्ये ऑब्झर्व करा केअरफुली, एक्सचं फंक्शन दिलेलं आहे का? तर मी म्हणतो बेटा लेट एक्स इक्वल टू, कशाचं रूट काढायचं आपल्याला? काय इव्हॅल्युएट करायचं आहे? क्यूब रूट ऑफ, याला काय म्हणतो मी? एक्स. तर क्यूब रूट काढण्यासाठी क्यूबिंग बोथ साइड. क्यूब रूट काढण्यासाठी काय करू बेटा आपण? क्यूबिंग बोथ साइड. तर एक्सचा क्यूब बेटा, क्यूब क्यूब रूट किती येईल? याला एफ ऑफ एक्स म्हणता येईल का? नाही. तोपर्यंत इक्वल टू 0 भेटणार नाही, त्याला एफ ऑफ एक्स म्हणायचं नाही. प्लस 100 ट्रान्सफर करा लेफ्ट हँड साइडला. आता काय इक्वल टू? आता मी याला काय म्हणू शकतो बेटा? लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 100. गिव्ह इट इक्वेशन नंबर. आणि आता आपण इथे रूट शोधण्यासाठी काय पुटअप करू बेटा? एक्सच्या व्हॅल्यू. कुठून स्टार्ट करायचं? एक्सची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. कुठपर्यंत बेटा? जोपर्यंत साइन चेंज होत नाही. पहिले 0 ठेवा बेटा. एफ ऑफ 0, 0 क्यूब मायनस आन्सर. नेक्स्ट 1 ठेवा बेटा. एफ ऑफ 1, एक्स इज 1 क्यूब मायनस आन्सर. साइन चेंज झालं का? नाही. 2 ठेवा बेटा. काय होईल? 2 क्यूब मायनस 100. 2 क्यूब 8, 8 मायनस 100. साइन चेंज झालं का? नाही. नेक्स्ट काय ठेवा? 3 एक्स क्यूब, एक्स इज 3, 3 क्यूब 27, 27 मायनस 100 हा मायनस 73. नेक्स्ट एक्स ऐवजी काय रिप्लेस करा? 4. तो 4 क्यूब मायनस 100, 4 क्यूब 64, 64 मायनस 100 मायनस 36. साइन चेंज झालं का? नाही. अगेन कंटिन्यू. 4 ऐवजी आता काय पुटअप करू बेटा? तो एफ ऑफ 5, 5 क्यूब मायनस 5 क्यूब 125, 125 मायनस 100. साइन चेंज झालं का? स्टॉप. कुठे साइन चेंज झालं बेटा? 4 आणि 5 च्या मध्ये. दिस इज लेस दॅन 0 अँड दिस इज. आता इथे आपण म्हणू शकतो बेटा साइन चेंजेस बिटवीन, साइन चेंजेस बिटवीन 4 and 5. Therefore, our root lies between. आन्सर 4 आणि 5 च्या मध्ये कुठेतरी आलं पाहिजे. मग काढतो बेटा आपण इनिशियल रूट. काय काढतो बेटा आपण? इनिशियल रूट ऑफ इक्वेशन. त्याला काय म्हणतो बेटा आपण? एक्स. x0 कशावर डिसाइड होते बेटा? कोणत्या दोघांमध्ये साइन चेंज झालं? 4 आणि 5 मध्ये. एक तर इनिशियल रूट आपला 4 राहील, नाही तर ते डिपेंड करते त्यांच्या व्हॅल्यूजवर. एफ ऑफ 4 ची व्हॅल्यू, एफ ऑफ 5 ची व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू 0 च्या जवळ आहे? 25 का मायनस 36? म्हणजे इनिशियल रूट काय होईल तुमचं? इनिशियल रूट काय होणार? 5. समजलं सर्वांना? मग इनिशियल रूट काढल्यानंतर इक्वेशन नंबर 1 जे आहे याला काय करायचं बेटा? डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट इक्वेशन नंबर 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा बेटा एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? एफ डॅश ऑफ एक्स. एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह एक्स टू दी पॉवर n, n एक्स टू दी पॉवर n मायनस 1, 3 मायनस 1 2 मायनस 100 चा डेरिव्हेटिव्ह, कारण 100 काय? कॉन्स्टंट. लक्षात? एफ डॅश ऑफ एक्स. ओके. नाव कोणती मेथड यूज करायची बेटा?
युझिंग न्यूटन रॅप्सन मेथड. काय असते बेटा न्यूटन रॅप्सन मेथड? न्यूटन रॅप्सन मेथड फॉर्म्युला इज एक्स n plus 1 xn minus f of xn upon f dash of xn. So xn minus what is f of xn? F of xn is equal to xn cube minus 100 upon f dash of xn. F dash of xn equal to 3, x is replaced by xn square. This is the formula to find the root of the equation by using NR method. First iteration मध्ये n किती ठेवाल? 0. Second, third, fourth. This is your homework. आता सोडवता येईल तुम्हाला. पण हे जर इक्वेशन डायरेक्ट पेपर मध्ये आलं असतं तुम्ही म्हटलं असतं की इथे तो फंक्शन ऑफ एक्सच नाहीये. हाऊ टू सॉल्व? आता तुम्हाला सॉल्व करता येईल. येस ऑर नो? स्क्वेअर रूट ऑफ 10 विचारलं असेल, क्यूब रूट ऑफ 100 विचारलं असेल, काही विचारलं असेल, you can solve it by same method. करता येईल सॉल्व? ओके. आता याचा समोरचा पार्ट लागेल